हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, सत्ताधारी आणि विरोधकांची दुपारी पत्रकार परिषद होण्याची शक्यता। मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची आदित्य ठाकरेंनी घेतली मातोश्रीवर बैठक, मुंबईकरांचे प्रश्न सभागृहात मांडण्याच्या दिल्या सूचना। बैठकीत मुंबईतील विविध घटनांबाबत चर्चा। मुंबई महानगरपालिकेत भाजपचा आणखी एक नगरसेवक वाढणार, प्रभाग क्रमांक 138 मधील एमआयएमच्या नगरसेवकाचं सदस्यत्व रद्द झाल्यानं भाजपला होणार फायदा। चिंताजनक खबर निश्चित आहे की त्याचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत। एवढंच मी म्हणतो, सोडून जातील की नाही मला माहित नाही, पण अस्थिर आहेत असं मी ऐकतोय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अस्वस्थ असल्याची चर्चा, पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। तुम्ही काय महाराष्ट्राला दाखवताय? तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देताय। मग मुख्यमंत्र्यांना कोण भेटतं तेव्हा मला विश्वासात घेतलं जातं काय? शरद पवार आणि एकनाथ शिंदेंमधील भेटीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जुंपली। आषाढी वारीचा इतिहास जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार, वारीची परंपरा जगभरात पोहोचवण्यासाठी उपक्रम राबवणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रतिपादन। आणि संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबांची पालखी पुण्यात मुक्कामी, पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी, राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांची पत्रकार परिषद होणार आहे आणि यावेळी विरोधक पुन्हा एकदा सरकारला घेण्याची शक्यता आहे। शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, तसंच मिसिंग लिंकचा मुद्दा आणि पक्षफुटीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। तर आज राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांची पत्रकार परिषद होईल। यावेळी विरोधक पुन्हा एकदा सरकारला घेण्याची शक्यता आहे। शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, तसंच मिसिंग लिंकचा मुद्दा आणि पक्षफुटीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना आमदार प्रवीण दरेकर यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। कनेक्टिंग लिंकवरून मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करणाऱ्या विरोधकांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतलाय। अरे या जगाला हेवा वाटेल असा प्रकल्प झाला आणि त्या ठिकाणी आपत्ती आल्याने त्या ठिकाणी दरडी कोसळली, त्याचं राजकारण करून 6,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले, कुठल्या थराला जाऊन राजकारण करताय? अरे तुम्हाला अभिमान पाहिजे, एक चांगला मुख्यमंत्री या राज्याला आपल्याला लाभलेला आहे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की त्यांचे पाय ओढण्याचं काम त्या ठिकाणी करायचं। अरे राजकारणामध्ये आपला पक्ष वाढवता येत नाही, आपले विचार त्या ठिकाणी तुम्हाला टिकवता येत नाही, जिंकता येत नाही, म्हणून तुम्ही राज्याला प्रगतीकडे नेणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर असे आरोप करणार आणि आम्ही गप्प बसणार? म्हणून सभापती महोदय, मी आकडेवारीत आज त्या ठिकाणी जाणार नाही। या विरोधकांचं राजकारण मला वाटतं कुठली बाहेरची बाह्य शक्ती यांना ताकद देते की काय? नाहीतर सभापती मिसिंग लिंक झाला, ज्या मिसिंग लिंकला आदरणीय देवाभाऊंनी त्या ठिकाणी सांगितलं की कनेक्टिंग लिंक बोला तुम्ही। शब्द छोटा आहे पण विचार किती मोठा आहे सभापती महोदय। मिसिंग विचार, मिसिंग झालेली लोक समोर बसले आहेत आणि माणसं जोडणारा, कनेक्टिंग बोलणारा मुख्यमंत्री या ठिकाणी बसलाय, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे। पवारांचे 5 ते 6 खासदार हे अस्वस्थ आहे असं चिंताजनक असल्याचं चव्हाण यांनी म्हटलेलं आहे।
खासदार अस्वस्थ आहेत तर परिस्थिती अस्थिर आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. शरद पवारांना शिंदेंसोबतची भेट टाळता आली असती असं देखील वक्तव्य चव्हाणांनी केलंय. पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानंतर आता चर्चांना उधाण आलेलं आहे. तुम्ही जे ऐकताय ते मी ऐकतोय, तुमच्याकडून आम्हाला काही बातम्या मिळतात. आपण काही विश्लेषण करू शकतो राजकीय मंडळी म्हणून, त्यामुळे एक्झॅक्टली काय होईल मला माहीत नाही. तुमच्यापैकीच काही जणांनी बातम्या दिल्या आहेत की 3 पर्याय आहेत त्यांच्याकडे. पण एक चिंताजनक खबर निश्चित आहे की त्यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत. काय करतील माहीत नाही. आणि त्याकरता त्याच्या मागं मोदी शाह सरकार हात धुवून पडलेलं आहे की त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात असावा अशी त्यांची इच्छा आहे. जे उद्धवजींच्या शिवसेनेची केलं ते पवारसाहेबांच्या यांच्यापैकी होऊ शकत ते सोडून जाण्याच्या एक अस्थिर परिस्थिती, एवढंच मी म्हणतो. सोडून जातील का नाही मला माहीत नाही, पण अस्थिर आहेत असं मी ऐकतोय. एकनाथ शिंदे ही युबीटीची दुखती नस आहे. त्यांना ते फार सेन्सिटिव्ह विषय आहे. त्यामुळे जे राऊत बोलले ते त्यांना मी समजू शकतो का बोलले ते. म्हणजे त्याची गरज होती का नव्हती, पण कुठल्या कामात शरद पवार खूप ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर काही असा आक्षेप घेणं मला वाटत नाही योग्य आहे. तरी पण इट कुड हॅव बीन अवॉइडेड, टाळता आलं असतं. पुढची बातमी पाहूयात. मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवर आज खरं तर कालच बैठक घेतली. मुंबईकरांचे प्रश्न सभागृहात प्रखरपणे मांडा असं आदित्य ठाकरे यांनी नगरसेवकांना सूचना केल्या. गेल्या काही दिवसात मुंबईत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ही बैठक घेतली. तर आदित्य ठाकरे यांनी अतिशय महत्त्वाची बैठक मातोश्रीवर काल घेतली. मुंबईकरांचे प्रश्न सभागृहात प्रखरपणे मांडा अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी नगरसेवकांना केलेल्या आहेत. गेल्या काही दिवसात मुंबईत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ही बैठक घेतली आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचा आणखी एक नगरसेवक वाढणार आहे. प्रभाग क्रमांक 138 मधील MIMचे नगरसेवक रोशन शेख यांचं सदस्यत्व रद्द झालेलं आहे. जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानं या प्रभागात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजप उमेदवार आता नगरसेवक होण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील 2 अपात्रतेच्या प्रकरणात दुसऱ्या क्रमांकाचे भाजप उमेदवार नगरसेवक झालेत आणि यामुळे आता सलग तिसऱ्यांदा अपात्रतेचा फायदा भाजपला होणार आहे. पालिकेच्या सभागृहात नगरसेवक अपात्रतेची घोषणा होणार आहे आणि त्यानंतर भाजपला याचा मोठा फायदा होणार आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा भाजपचा आणखी एक नगरसेवक वाढणार आहे. प्रभाग क्रमांक 138 मधील MIMचे नगरसेवक रोशन शेख यांचं सदस्यत्व रद्द झालंय आणि त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाच्या नगरसेवकाचा आता नंबर लागणार आहे, म्हणजेच तो भाजपचा नगरसेवक असणार आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासातील माऊलींचा पहिला रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. टाळमृदुंगाच्या गजरामध्ये आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषामध्ये पंढरपूरकडे पालखी आता प्रस्थान करते. नेवासा बसस्थानक प्रांगणात झालेल्या या पहिल्या रिंगण सोहळ्यात हजारो वारकरी, टाळकरी आणि झेंडेकरी सहभागी झाले. माऊली माऊलीच्या गजराने संपूर्ण नेवासा नगरी दुमदुमून गेलेली होती. पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी करत रिंगण सोहळ्याचं दर्शन घेतलेलं आहे. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी सोहळ्यातील हे पहिलं रिंगण वारकऱ्यांसाठी विशेष आकर्षण ठरलं.